नमस्कार मंडळी. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण वाचणार आहोत लक्ष्मण रेषा ही कथा. यशवंत गोपाळ जोशी यांच्या अनामिका या कथासंग्रहातील ही कथा आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. सकाळचे 7 वाजण्याची वेळ होती. सुनीता लगबगीने दादरच्या स्टेशनवर आली होती. तिने तिकिटांच्या खिडकीत 5 रुपयांची नोट घाईघाईने पुढे केली आणि 2 बोरिवली रिटर्न असे ती म्हणाली. निमिषार्धात तिच्या हाताजवळ तिकिटे पडली. ती वेचून सुनीता फलाटाकडे जाण्यास निघाली. अहो बाई, अहो बाई, असा एक उच्च स्वरातील जाडाभरडा स्वर तिच्या कानी आला. त्यामुळे तिने आपली मान फिरवली. अहो, तुम्ही आपले उरलेले पैसे परत नाही घेतलेत, एक अनोळखी चेहरा सुनीताला म्हणाला. ती झटकन मागे वळली, थोडीशी गोंधळली आणि खिडकीपाशी जाऊन तिने उरलेल्या नोटा आणि चिल्लर पटापट गोळा केली. घाईघाईने ती रक्कम तिने पर्समध्ये कोंबली. वेगाने पावले टाकीत ती पुलाच्या पायऱ्या उतरू लागली. आधी योजल्याप्रमाणे दादर स्टेशनातील 3 नंबरच्या फलाटावर ती आली. तिथे टांगलेल्या गोलाकार भव्य घड्याळाकडे तिची नजर गेली. घड्याळ 7:10 झाल्याची वेळ दर्शवित होते. आपल्या मनगटी घड्याळात तिने पाहिले. ते 5-1 मिनिटे पुढे असल्याचे तिच्या लक्षात आले. हुश्य करून तिने आपल्या निळसर सुबक पर्समधून छोटा रुमाल बाहेर ओढला आणि त्याच्या घडीने कपाळावरील घर्म बिंदू टिपले. आता तिची नजर सुनीलला शोधित होती, पण तो कुठेच दिसत नव्हता. जरा त्रासिक चेहरा करून ती पंख्याखालच्या बाकावर बसली. पंखा फिरत होता, पण वारा तिच्यापर्यंत पोचत नव्हता. एक 12-13 वर्षाचा चुणचुणीत छोकरा मुंबई सकाळ, नवा काळ, नवशक्ती, लोकसत्ता, मार्मिक, सोबत असे लईत ओरडत धावत होता. साप्ताहिक सोबत तिने त्याच्याकडून विकत घेतला आणि त्याच्या हातावर चिल्लर ठेवली. सोबत चाळून झाला तरी सुनीलचा पत्ता नव्हता. फलाटावरची गर्दी क्षणाक्षणाला वाढत होती. रविवारचा दिवस होता तो. अहमदाबाद एक्सप्रेसची वेळ झाली होती. लाल डगलेवाले हमाल धावपळ करीत होते. गुजर व पारशी कुटुंबे त्या गाडीची उत्सुकतेने वाट पाहत होती. वसई विरार भागातील दूधवाले आपल्या गप्पा टप्पात रंगले होते. सुनीताला या देखाव्यात मुळीच रस नव्हता. ही गाडी कधी एकदाची जाईल असे तिला झाले होते, कारण या गर्दीमुळे तिला आपला प्रियकर दिसणे अशक्य झाले होते. घड्याळाच्या मोठ्या आणि छोट्या काट्याने मिळून सप्तपदी केली होती. 7:35 झाले तरी सुनीलचा अजून पत्ता नव्हता. 7ला दादर स्टेशनातील 3ऱ्या फलाटावर भेटण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे सुनीता आली, पण सुनील न आल्याने ती त्रासली होती. तिच्या मनात अनेक विचार घोंगावत होते. तिचा वैताग चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. एवढ्यात अहमदाबाद एक्सप्रेस स्टेशनात घुसली. रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक आल्याने क्षणभर जसे बरे वाटते, तसे ही गाडी आल्याने तिचा वेग थोडा कमी झाला. 5-7 मिनिटे रणयुद्ध झाले. मग त्या गाडीने दादरकरांचा निरोप घेतला आणि ती पुढे धावू लागली. तसे ही गाडी आल्याने तिचा वैताग थोडा कमी झाला. 5-7 मिनिटे रणयुद्ध झाले. मग त्या गाडीने दादरकरांचा निरोप घेतला आणि ती पुढे धावू लागली. अहमदाबाद एक्सप्रेसने निरोप घेतला आणि सुनीताला हवा असलेला तिचा प्रियकर सुनील धापा टाकीत सुनीतापाशी येऊन थबकला. सुनीताला बाकावर बसलेली पाहून तोही झटकन तिच्या शेजारी बसला आणि व्हेरी सॉरी फॉर द डिले असे पटकन बोलून गेला. सुनीताने त्याला नखशिखांत न्याहाळले. त्याच्या डाव्या खांद्यावर ट्रान्झिस्टर व थर्मास होता, तर उजव्या खांद्यावर कॅमेरा होता. त्याचा एकंदर पिकनिक मूड पाहून तिचा जीव भांड्यात पडला. आता झाल्या गेल्याबद्दल ताणाताणी करून तिला आपला मूड आणखी खराब करायचा नव्हता. तिकिटे नाहीस ना घेऊन आलास? असा पहिला प्रश्न तिने टाकला. अगं, तुला आधी पाहिल्याशिवाय तिकिटे कशी काय काढणार? चल, आपण तिकिटे घेऊन येऊ, सुनील बोलला. नको नको, मी आधीच काढली आहेत, सुनीता लटक्या रागात म्हणाली. अरे वा, फाईन,
तू तरी अगदी मनावर घेतलंस म्हणायचं. काहीतरी बोलायचे म्हणून सुनील बोलून गेला. बरं ते जाऊ दे. आता गाडी कुठची व किती वाजता आहे ते तरी बघा महाशय. सुनील जोशात इंडिकेटरशी गेला आणि नजर फिरवून त्याच वेगात मागे आला. अगं 8:05ची विरार येणार आहे आता, असे बोलून तो थांबला. घड्याळावर नजर फिरवली आणि 2-3 मिनिटातच गाडी येणार याची खात्री झाल्याने दोघे उभे राहून गाडी येण्याची प्रतीक्षा करू लागले. बघता बघता विरार लोकलने स्टेशनात प्रवेश केला. गाडी थांबताच सुनीताला पुढे करून सुनील तिच्या पाठोपाठ चढला. एका खिडकीपाशी जागा रिकामी दिसताच दोघांचे पाय तिकडे वळले. सुनीता खिडकी शेजारी स्थानापन्न झाली. सुनील तिला खेटून बसला. तिच्या हातातले साप्ताहिक त्याने ओढून घेतले आणि त्यावर तो नजर फिरवू लागला. आपणास उशीर कसा व का झाला? तू केव्हा आलीस? ठरवलेल्या गोष्टी आणल्यास का? घरी काय बतावणी केलीस? वगैरे मुद्दे चर्चेसाठी सुनीलने घेतले आणि एका स्टेशनामागून दुसरे स्टेशन यावे तसे त्या मुद्द्यावर चर्चा झाली. चर्चेची चाके रुळावरून सुरळीत चालली होती. इतक्यात लोकलला ब्रेक लागला आणि गाडीचा वेग एकदम मंदावला. बोरिवलीजवळ गाडी जात होती, त्यामुळे चर्चाही आपोआप मंदावली. दोघांनी उठण्याचा पवित्रा घेतला आणि गाडी थांबताच दोघे उतरून चालू लागले. चालता चालता ते बोलत होते आणि बोलता बोलता चालत होते. हळूहळू ते नॅशनल पार्कजवळ आले. कृष्णगिरी उपवनात त्यांनी प्रवेश केला. जाई जुई, मोगरा, मालती, चाफा, बकुळ, शेवंती आणि गुलाब या फुलांच्या ताटव्यांनी सुनीताचे मन बहरले. थोडे पुढे गेल्यावर आमराईकडे तिची नजर गेली. आम्रतरूवर छोट्या छोट्या कैऱ्या पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटले. आम्रवृक्षावरील कैऱ्या जणू काही आपणास बोलावीत आहेत या आविर्भावाने तिने आपला उजवा हात उंच केला. एवढ्यात सुनीलचे लक्ष तिच्या हाताकडे गेले. त्याने तो हात हलकेच खाली ओढला आणि तिचे लक्ष त्याने कापडी फलकाकडे वेधले. या बागेतील फळे व फुले तोडणे हा गुन्हा आहे, असे त्या फलकावर लिहिले होते. ते वाचून सुनीता थोडी वरमली. तिचा नाराजीचा मूड पाहून सुनीलने थोडे विषयांतर केले. तो म्हणाला, डब्बे काढूया आता बाहेर आणि थोडे नाश्ता पाणी करूया. सुनीताने मग आपल्या पर्समधून सँडविचेस आणि फरसाण बाहेर काढले. ते खाऊन झाल्यावर थर्मासमधील गरम चहाकडे सुनीलचे लक्ष वेधले. त्यानंतर काही वेळ गप्पांची मैफल रंगली. सुनीलला आता बसण्याचा कंटाळा आला होता. त्याने आपल्या शरीराला आळोखे पिळोखे दिले आणि उभे राहून त्याने कपड्यावरची धूळ झटकण्यास सुरुवात केली. मग त्याने आपला उजवा हात सुनीताच्या पुढे केला. सुनीताने त्याला हवा असलेला प्रतिसाद दिला. या उद्योगात सुनीलच्या खांद्यावरील कॅमेरा घसरू लागला. त्याला पडता पडता सुनीलने सावरले. आता आपण कॅमेऱ्याचा समाचार घेऊया, सुनीलने सुचवले. खरं म्हणजे तिला आता गाणी ऐकण्याची लहर आली होती, पण तिने आपली इच्छा थोडी मागे ढकलली आणि कॅमेरा कसा ऑपरेट करतात आदी अनेक प्रश्न त्याला विचारून बेजार केले. त्यासंबंधीची माहिती त्याने दिल्यावर तिने शेवटचा प्रश्न टाकला. रोलमध्ये किती स्नॅप असतात? त्यावर 12 असे सुनील उत्तरला आणि आपली कल्पना त्याने पुढे केली. सुनीताचे 4 फोटो, आपले 3, निसर्गचित्रे 3 आणि दोघे एकत्र असलेले 2 फोटो घेण्याची कल्पना त्याने मांडली. काय, कशी काय आहे माझी कल्पना? सुनीलने विचारले. मुद्दाम वेळ घेऊन पेडगावला जाण्यासारखे करून सुनीताने त्याला विचारले. आपला एकत्र फोटो काढायला तिसऱ्याची मदत लागेल ना? त्यावर तो हसला आणि त्याने तिसऱ्या माणसाच्या मदतीविना एकत्र फोटो कसा घेतात याचे स्पष्टीकरण दिले. तो सांगत होता, पण सुनीताला ते ऐकण्यात फारसा रस वाटत नव्हता. लग्नापूर्वी दोघांचा एकत्र फोटो काढण्याच्या कल्पनेने ती बरीचशी विषण्ण आणि थोडीशी अंतर्मुख झाली. डोक्यातील विचारांचे जाळे चेहऱ्यावर न दर्शवण्याचा प्रयत्न ती करीत होती. मुद्दाम आपली पर्स उघडून तिने त्यातील छोट्या आरशात स्वतःला न्याहाळून घेतले. तिची ही कृती पाहून सुनीलला वाटले की सुनीता फोटोसाठी पूर्वतयारी करीत असावी. ती फोटो काढण्यासाठी सज्ज होत आहे हे पाहून सुनीलचे मन मोहरून गेले. दोघेजण मग फिरावयास निघाले. फोटो काढण्यासाठी जिथे जिथे चांगली पार्श्वभूमी दिसली तिथे तिथे सुनीलने सुनीताचे फोटो घेतले.
ते घेताना सुनील खूपच तन्मय झाला होता. त्याने आपले सारे कौशल्य या कामात ओतले होते. जणू काही तो दर्दी कॅमेरामनच भासत होता या क्षणी. सुनीता त्याच्या कौशल्यपूर्ण कामगिरीकडे पाहून आश्चर्यचकित झाली होती. आता आपण त्याचे अनुकरण करावे असे सुनीताला वाटू लागले. तिनेही तो कॅमेरा चांगल्या रीतीने हाताळला आणि सुनीलचे फोटो घेतले. फोटोग्राफीच्या विषयात नवखी असलेली सुनीता इतक्या झटपट तयार झालेली पाहून सुनीलला आनंद व अभिमान वाटला आणि त्याने आपला अभिप्राय शब्दात व्यक्त केला. त्यावर विनोदाने सुनीता म्हणाली, हम भी कुछ कम नहीं. फिरता फिरता ती दोघं जलाशयाजवळ आली. एवढ्यात सुनीताचे लक्ष आकाशाकडे गेले. तिला पक्ष्यांचा पांढरा थवा उडताना दिसला. ते दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासारखे वाटल्यामुळे तिने सुनीलचे त्याकडे लक्ष वेधले. येथे आपले कसब दाखवा महाशय, असे ती वेडावून म्हणाली. सुनीलने ते आव्हान स्वीकारले. थोडी धावाधाव करून त्याने स्नॅप उडवला. कॅमेऱ्यात आता 2 स्नॅप उरले होते. साहजिकच दोघांचे एकत्र फोटो घेण्याची कल्पना आता पुढे सरकू लागली. त्या दृष्टीने सुनील आता पूर्वतयारी करू लागला. सुनीताला पुढे वाढून ठेवलेल्या संकटाचा सुगावा लागला. विवाहाच्या मंगलवेदीवर चढण्यापूर्वी दोघांचा एकत्र फोटो असावा ही कल्पना सुनीताला मान्य नव्हती. आपला विरोध कसा दर्शवावा व आपले विचार त्याला कसे पटवून द्यावेत याचा विचार तिच्या डोक्यात जोरात सुरू झाला. सुनील स्पॉट निवडण्यासाठी इकडे तिकडे फिरत होता. त्याच्यात आणि आपल्यात आता बरेच अंतर पडत आहे असे दिसताच सुनीताने त्याला साथ दिली. तिच्या आवाजाने तो मागे फिरला आणि तिच्याजवळ आला. त्याने प्रश्न केला, हे काय, इतकी मागे कशी राहिलीस? सुनील, माझ्या घशाला कोरड पडली रे. त्या थर्मासमधील चहा दे जरा घोटभर. सुनीताचे ते शब्द ऐकता सुनीलने प्लास्टिकच्या ग्लासात चहा ओतला. तो पोटात टाकल्यावर तिला थोडी हुशारी आली. ती सुनीलला म्हणाली, आपण थोडा वेळ बसूया इथे. बरं, जशी तुझी इच्छा. सुनील, का कोण जाणे, पण लग्नापूर्वी आपला एकत्र फोटो असावा असे मला नाही वाटत. तू माझे विचार ऐकून मला गावंढळ म्हणशील, पण त्याला माझा इलाज नाही. जे रुचत नाही, जे पटत नाही ते सांगण्याचे स्वातंत्र्य तू मला देशील ना? तिने प्रश्न केला. वातावरण थोडे धुसर व गंभीर होऊ लागले. हे पाहून सुनीलने गांभीर्याची तीव्रता कमी करण्यासाठी बोलायचे ठरवले. तो म्हणाला, अगं समज मी तुला गावंढळ म्हटले तर माझ्या म्हणण्याने तू काय खरोखरीच गावंढळ होशील? आणि तुला गावंढळ म्हटल्याने मीही तितकाच अडाणी व गावंढळ नाही का ठरणार? तुला जे सांगावेसे वाटते ते अगदी मोकळ्या मनाने सांगून टाक. मी आतापासून तुझ्यावर नवरेशाहीने गाजवणार. तेव्हा आडपडदा न ठेवता मन मोकळे कर बघू. त्याच्या या बोलण्याने सुनीताला दिलासा मिळाला. तिने आपले विचार सांगण्यास सुरुवात केली. ती बोलू लागली, सुनील, विवाहाच्या आधी आपल्या प्रेमाचा बाजार मांडण्याची कल्पना मला नाही पटत. लग्नापूर्वी आपल्या प्रियकराला सर्वस्व देण्यात मला स्वारस्य नाही. विवाहानंतर देवाणघेवाण करण्यासाठी खात्यावर काही शिल्लक हवी. यामुळे विवाहोत्तर प्रेमाला एक आगळा रंग येईल. अन्यथा तो संसार, ते प्रेम अगदी अळणी व फिकट होईल. सुनील तिचे विचार लक्षपूर्वक ऐकत होता. विचाराच्या गाडीने सांधा बदलल्याची जाणीव त्याच्या तल्लख बुद्धीला झाली. म्हणून त्याने सुनीताच्या विचारचक्राला ब्रेक लावून विचारले, आपला मुद्दा एकत्र फोटो काढण्यासंबंधीचा आहे, तेव्हा त्याबद्दल तू काहीच विचार मांडले नाहीस आणि एकदम कळसालाच हात घातलास की? सुनीताच्या लक्षात ही गोष्ट आली. आपला मुद्दा पटवण्यात आपण काहीसे कमी पडतो आहोत याची तिला अंधुकशी जाणीव झाली. पण तसे कबूल करण्याचे धैर्य न दाखवता ती म्हणाली, सुनील, मला जरा समजून घेणारे. तिचा स्वर काकुळतीचा होता. तेव्हा सुनीलने थोडे नमते घेतले आणि तो म्हणाला, बोलावे सरकार, बंदा हाजीर आहे आपल्याला ऐकून घ्यायला. त्याचा नाटकी थाट पाहून सुनीताला थोडा धीर आला. मागील सूत्राशी जुळणी करून ती बोलू लागली, लग्नापूर्वी एकमेकांना सर्वस्व देण्यात जो धोका आहे तसाच धोका एकत्र फोटो काढून घेण्यात आहे असे मला वाटते. छे, हे काहीतरी जुनाट व वेडगळ मत आहे, सुनील उसळून म्हणाला. त्यावर तेवढ्याच द्वेषाने सुनीताने त्याचा टोला परतवण्याचा प्रयत्न केला. ती आवाज चढवून बोलू लागली,
पुरुषवर्गाला हा संयम फारसा माहीतच नसतो. या उलट आम्हाला संयमाचे महत्त्व बालपणापासून शिकवलेले असते. विवाहाच्या आधी कुठे कुठे संयम पाळावा याबद्दल कारणांची मालिका द्यायची म्हटले तर खूपशी देता येतील. पण मी हे सगळे सांगत बसणार नाही आणि तुलाही बोर करणार नाही. माझे विचार मी थोडक्यात मांडते ते नीट ऐक. पहिले म्हणजे आपले प्रेम केवळ आपणा दोघांना मान्य असून भागत नाही, तर त्याला नियतीची मंजुरीही असावी लागते. नियतीचा कल आपल्या बाजूला झुकतो की नाही याचे सबुरीने निरीक्षण करायला हवे. कारण नियती ही कधी निष्ठुर तर कधी प्रेमळ असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या गोष्टीला लग्नानंतर लज्जत आहे ती आधीच संपवून टाकण्यात काय अर्थ आहे. ज्या ज्या गोष्टी त्या त्यावेळी म्हणजे योग्य वेळी शोभून आणि खुलून दिसतात. सुनीता, तुझे हे विचार मला थोडे थोडे पटू लागले आहेत. पण एक गोष्ट विचारू का? अपेक्षित प्रतिक्रिया होत असल्याचे पाहून सुनीताला मनात खूप समाधान वाटले. विचारू का असे का विचारतोस? तू मला माझे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिलेस, ते स्वातंत्र्य मी तुझ्याकडून कसे हिरावून घेईन? एकत्र फोटोला जर तुझा विरोध आहे तर मग आपले वेगवेगळे फोटो घेण्यास तू कशी काय संमती दिलीस? त्यावर सुनीता म्हणाली, मला वाटलेच होते असा प्रश्न तू विचारणार म्हणून. प्रेमाच्या गोष्टी करताना थोडे हातचे राखून त्या कराव्यात अशा मताची मी आहे. कुबेराने एकाच दिवसात संपत्ती उधळली तर आपण त्याची गणना कशात करू? आकाशात मधून मधून दिसणारे इंद्रधनुष्य रोज दिसू लागले तर त्याची गंमत वाटेल का? नाही ना. तसेच लग्नाआधी सगळेच रंग प्रेमात उधळून झाले तर संसारात रंगत ती काय राहणार? म्हणूनच पूर्वापार घालून दिलेली लक्ष्मणरेषा बदलत्या परिस्थितीतही थोड्याफार फरकाने आपण पाळावी या मताची मी आहे. आपणामध्ये एकमेकांबद्दल ओढ वाटावी, जिव्हाळा वाटावा यासाठी मी आपल्या वेगवेगळ्या फोटोंना होकार दिला. पण एकत्र फोटोपासून फायदा थोडा आणि तोटाच जास्त संभवतो. त्याचा सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोग होण्याची जास्त भीती असते. समाजात चांगली मंडळी फारच थोडी आणि हितशत्रू अधिक असतात आणि ते पराचा कावळा करण्यात पटाईत असतात. त्यांनी एकदा कटकटी निर्माण केल्या की त्या निस्तरताना आपणास नाहक त्रास होईल. आगीशीच खेळण्याचा प्रकार होईल तो. आणि म्हणूनच मी फक्त एकत्र फोटोला विरोध केला. सुनीता थांबली होती. काही क्षण वातावरण सुन्न आणि शांत भासत होते. तिचे बोलणे संपले आहे याची जाणीव झाल्यावर सुनील म्हणाला, सुनीता, तू जिंकलीस, मी हरलो. तुझ्या बोलण्यातील मर्म आता माझ्या लक्षात आले. अवेळी मोहात पडण्यापेक्षा मोह टाळण्यातच मोठा धर्म भरलेला आहे याची जाणीव तू आज मला दिलीस. सुनील, अरे हा हार जितीचा प्रश्न नव्हताच मुळी. तू मला समजून घेतले यातच तुझे मोठेपण सामावले आहे. चल, आपण आता त्या गणेश मंदिराकडे जाऊ आणि त्या मंगलमूर्तीचे आशीर्वाद मागूया. सुनीता आता उठली होती. सुनील तिच्या संध्या छायेबरोबर धीमी पावले टाकीत निघाला होता.